सायमन कमिशन पुढे साक्ष देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक यादी सादर केली। या देशातल्या कुठल्या कुठल्या व्यक्तीला आरक्षण देण्यात यावं। त्यावेळेचं असताना जे आरक्षण होतं हे आरक्षण फक्त शिक्षण क्षेत्रामधली चर्चा त्या ठिकाणी होती आणि त्या यादीमध्ये ज्यांना आरक्षण मिळावं अशी जी यादी होती त्या यादीमध्ये मराठा समाजाचा उल्लेख आग्रहाने बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केला होता आणि सांगत असताना असं सांगितलं की इतर शूद्रांना ज्या पद्धतीने इथे ग्रंथ पठन करण्याचा अधिकार नाही त्याच पद्धतीने इथल्या असणाऱ्या मराठा समाजाला अधिकार नाही आणि शिक्षण हे अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही। तर शिक्षण हे मराठा समाजापर्यंत पोहोचवायचं असेल तर मराठा समाजाला सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजे ही आग्रहाने भूमिका त्यावेळेस मांडण्यात आली। दुर्दैवाने घटना समितीचा असणारं कामकाज हे वर्षभर लांबल्यामुळे इतर मागासवर्गीय हा जो वर्ग आपण असताना बघतो त्या संदर्भातली असणारी सूची जी तयार करायची होती ती सूची आम्ही तयार करायला लागलो तर किमान आम्हाला असताना 6 महिने लागतील आणि 6 महिने लागले तर तेवढी असणारी घटना देशाला अर्पण करायला सुद्धा वेळ लागेल आणि म्हणून त्यांनी असणाऱ्या घटनेमध्ये तरतूद केली 340 कलम जे असताना तरतूद केली आणि त्याच्यामधून येणारं जे सरकार आहे 51-52 साली जे सरकार आलेलं आहे त्या सरकारने कमिशन नेमावं आणि कमिशन नेमून या देशामधला शिक्षणापासून जो वंचित राहिलेला समूह जो आहे साधनांपासून वंचित राहिलेला समूह आहे या सगळ्या समूहांचा सूची करून त्यांना आपल्याला असणाऱ्या इतरांच्या बरोबरीने मग आरक्षणाच्या माध्यमातून असेल तर आरक्षणाच्या माध्यमातून किंवा आर्थिक तरतुदीच्या माध्यमातून आपल्याला इतरांच्या बरोबरीने कसं आणता येईल याचा आग्रह त्यांनी धरला होता। दुर्दैवाने घटना समिती घटना मान्य आली पंडित जवाहरलाल नेहरूंचं सरकार त्या ठिकाणी स्थापन आलं पण ज्यावेळेस बाबासाहेबांना लक्षात आलं की घटना समितीचा अध्यक्ष म्हणून जे असणारं वचन या देशातल्या मागासवर्गीयांना दिलं होतं ते साध्य केल्या जात नाही। महिलांना आपण असणारा अधिकार देण्याचं बहाल केलं होतं तेही पाळल्या जात नाही। त्यावेळेस त्यांनी त्यांचा असणारा राजीनाम्यामध्ये उल्लेख केला की महिलांच्या संदर्भातली असणारी उदासीनता आणि दुसरं मागास आयोगामार्फत इथल्या लोकांना न्याय देण्याची जी भाषा होती झाली पाहिजे होती ती हे सरकार करत नाही म्हणून मी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देतो आणि ते राजीनामा देऊन त्या ठिकाणी बाहेर पडले अशी असणारी परिस्थिती आहे। त्या काळापासून ते आजपर्यंत काहीच घडलं नाही असं आपल्याला दिसतंय। 80 साली
बीपी मंडळ म्हणजे पुन्हा इथे असताना वेगळं सरकार आलं आणि बीपी मंडळ आयोग स्थापन झाला. त्या बीपी मंडळाच्या आयोगाने काही जणांना न्याय दिला आणि काही जणांना न्याय दिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मला याची जाणीव आहे की आता असणारं कोर्ट आणि दोन्ही शासन एका गोष्टीखाली असणारं त्या ठिकाणी आडोसा घेते, पण त्या आडोसेच्या संदर्भातलं पहिलं भांडण कोर्टाचं आणि बाबासाहेब म्हणजे सुप्रीम कोर्टाचं आणि बाबासाहेबांचं हे त्या ठिकाणी निर्माण झालं आणि राजेंद्र प्रसादला त्यांनी असताना सभागृहामध्ये खडसवलं की जी काही खिडकी आपण तुम्ही चेअरमन सभागृहाचे आणि ड्राफ्टिंग चेअरमन म्हणून मी जी आपण एक खिडकी उघडी केली होती की उद्या कोणीही मी मागासलेलो आहे किंवा माझ्याकडची असणारी साधनं सगळी संपलेली आहे आणि मी समाजापेक्षा मागे गेलेलो आहे, जेव्हा मला इतरांच्या बरोबरीने यायला पाहिजे, संधी मिळाली पाहिजे, शासनाला संधी देण्यात यावी म्हणून जी खिडकी आपण खुली केली होती, उघडी करून ठेवली होती, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने ती खिडकी बंद केली आहे आणि त्यांनी इशारा दिला की येणाऱ्या शासनाला ही बंद केलेल्या खिडकीमुळे भयंकर मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे आणि राज्य चालवणं त्यांना कठीण होईल अशी असणारी परिस्थिती आहे. आजही आपल्याला असताना त्या ठिकाणी दिसते की समाज काही प्रगतीशील होतो, काही प्रगतीशील असणारा समाज हा पुन्हा साधनाअभावी मागे पडतो आणि मागे पडला की तो इतरांबरोबर मी आलो पाहिजे म्हणून तो असताना त्या ठिकाणी आपलं आंदोलन करतो, मागणी मांडतो आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की शासन इथलं त्याच्या आड लपवून आम्हाला काही करता येत नाही असं त्या ठिकाणी म्हटलं जाते. दुर्दैवाने मी असं म्हणेन की शासनाने हिंमत दाखवली तर आपल्याला असं दिसतंय की आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेल्यांचं आरक्षण 50% वरती गेलं. तिथे कुठलीही आड आली नाही. केंद्र शासनाने तेवढी हिंमत दाखवली की आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेला आणि ही आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेली ही जी संकल्पना आहे ही संकल्पना मुळात महाराष्ट्रातली संकल्पना ही आपण लक्षात घ्या. यशवंतराव चव्हाण एक दृष्ट नेते होते, विचारवंत होते. त्यांचं ज्यावेळेस लक्षात आलं की आपण असणाऱ्या एका गरीब वर्गाच्या विद्यार्थ्याला फ्रीशिपच्या माध्यमातून शिक्षणाची सोय करतोय, दुसऱ्या गरीब विद्यार्थ्याला आपण असणारा सोय करत नाही, म्हणून त्यांनी असणारा संकल्पना काढली आणि ती म्हणजे ईबीएस म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेला वर्ग. आणि त्या मागासलेल्या वर्गाला फक्त एकच सांगितलं की तलाट्याकडून तुझी एकर किती आहे तेवढं कळव आणि तुला असणारं शिक्षण हे फुकट मिळेल, फ्री मिळेल, तुला फिया द्याव्या लागत नाही. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ज्या सोयी सवलती मिळतात त्याच सोयी सवलती आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेल्या मिळेल. आता ही यशवंतराव चव्हाणांची त्या काळची असणारी संकल्पना ही आत्ताच्या असणाऱ्या केंद्र शासनाने स्वीकारली आणि स्वीकारल्यानंतर ती 50%ची ओलांडत असली तरी शासनाने कोर्टाने ती मान्य केली. माझ्या दृष्टीने तोच आधार घेत आपल्याला असणारा हा लढा या ठिकाणी पुढे घेऊन जावा लागेल हे आपण असताना लक्षात घ्या. मी नेहमी म्हणत असतो की माणूस जसा श्रीमंत होत जातो तसा तो गरिबाकडे बघत नाही अशी असणारी परिस्थिती आहे की जशी व्यक्तीमधली वाटचाल आहे तशी ती समाजामध्ये सुद्धा वाटचाल आहे हे आपण असताना लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून माझं या ठिकाणी मनोज पाटील यांना असणारी विनंती आहे
झरंगे पाटील, मग झरंगे पाटील यांना असताना विनंती आहे की त्यांनी हा लढा चालू ठेवण्यासाठी आपल्या तब्येतीकडे असताना लक्ष दिलं पाहिजे, हे लक्षात घ्या. लढा हा एक दिवसाचा नसतो. महात्मा गांधींपासून आपण असताना बघितलंय की स्वातंत्र्याचा लढा सुद्धा हा वेगवेगळा चालत राहिला. सत्ताधारी फक्त व्यवस्थित आला की तो असताना लढा यशस्वी होतो. चर्चिल जोपर्यंत होते तोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही असं इंग्लंडमध्ये सांगितलं जात होतं. चर्चिल हरला, ऍटले आले आणि ऍटलेने सांगितलं की आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. मी मानतो या ठिकाणी की आपल्याला असताना एक नवीन वाटचाल या ठिकाणी करावी लागेल. ही जी शासनामधली मंडळी आहे, या शासनामधल्या मंडळींचा असताना आपल्याला मानसिक दृष्टिकोनातून तयार करावं लागेल की तुम्हाला इथल्या व्यवस्थेला आणि कोर्टालाही अंगावरती घ्यायला तुम्ही शिकलं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही कोर्टाला आणि इथल्या व्यवस्थेला अंगावरती घ्याल त्या दिवशी ज्या प्रश्नासाठी आपण लढलेला आहात तो प्रश्न मार्गी लागायला वेळ लागणार नाही, हे आपण असताना लक्षात. घटनेमध्ये असं कुठेही नमूद केलेलं नाही की अमुक एका समाजाला तुम्हाला देता येणार नाही. कोर्टाने सुद्धा म्हटलंय की आम्ही असताना कोणाला देणार नाही अशी आमची भूमिका नाही. पण देत असताना त्या वर्गाला खरंच गरज आहे का याचं शासनाने सिद्ध करावं. शासनाने ते सिद्ध केलं तर त्याला असणारं आरक्षण देण्यामध्ये आमचा कुठलेही आडखडता नाही. पण दुर्दैवाने मी असं म्हणेन, मी कुणाला दोष देणार नाही, पण बार्टी सारखी संघटनेकडे ज्यावेळेस आपण डेटा मागतो तेव्हा ही बार्टी ही काही रिसर्च सेंटर नाहीये. तुम्हाला असताना डेटा पाहिजे होता, माहिती पाहिजे होती, तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स त्याच्यातला असणारा आहे किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिकल स्टडीज आहे की ज्या नावाजलेल्या आहेत. त्याचा रिपोर्ट कोणीही शासन आंतरराष्ट्रीय असेल राष्ट्रीय असेल स्तरावरती कोणी नाकारत नाही. अशा असणाऱ्या संस्थेमार्फत जर सांगितलं की इथे जमीनदारी संपली, ही बरोबर आहे. त्यात यशवंतराव चव्हाणांनी कसेल त्याची जमीन हा कायदा केला आणि त्याच्याच बरोबर या ठिकाणी कुळांच्या नावाने सुद्धा जागा केली. पण अशा किती जागा झाल्या आणि अशा किती कुटुंबाला मिळाल्या याची असणारी माहिती कोर्ट मागत होत. पण दुर्दैवाने द्यायला पुढे येत नव्हते. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की कसेल त्याच्या जमिनी ज्यांच्या नावावरती झाल्या त्या जमिनी त्यांच्या नावावरती आहेत की नाही आहेत याचा डेटा द्यावा लागला असता. आणि तो डेटा देत असताना त्यांच्या जमिनी कोणी कोणी घेतल्या याची नावं घेतली असती. म्हणून असताना अशा संस्थेला सर्वे करायला सांगितला की ज्याच्याबद्दल कोणताही विश्वास ठेवणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्याला आपण म्हणतो की इथे शासनाचीच उदासीनता आहे आणि शासनाच्या उदासीनतेमुळेच हा असा प्रश्न त्या ठिकाणी लोटत राहिलाय. इथे शासनाने सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने मान्य केल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये एवढंच सांगितलं असतं की आम्ही एक पिढीला हा मुंबई हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो लागू करतो, दुसऱ्या पिढीला लागू करायचा की न करायचा याचा पुन्हा आम्ही अभ्यास करतो आणि मग त्याचा असताना आपण निर्णय घेऊ. माझी खात्री आहे की हायकोर्टाचा निर्णय एका पिढीसाठी तरी सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मान्य केला असता
त्या कालांतरामध्ये बदल हा होत असतो, कालांतराने बदल हा होत असतो. शास्त्राला त्यांनी अजून काही काळ अटी घालून त्या मान्य करून दिल्या असत्या आणि हा प्रश्न तिथे असताना सोडवता आला असता, अशी असणारी परिस्थिती असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुर्दैवाने मी असं म्हणेन, मी 19 वर्ष लोकसभेमध्ये राहिलो, पण 19 वर्षामध्ये या प्रश्नाला अनेक वेळा आम्ही उचलण्याचा प्रयत्न केला, पण ज्यांचा संबंधित असणारा हा प्रश्न आहे त्यांनी सभागृहामध्ये उदासीनता दाखवली, अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणून म्हटलं मी कोणाला दोष देत नाही. ज्याचे त्याचे विचार त्याच्याकडे आहेत, ज्याचे त्याचे विचार त्याच्याकडे आहेत. कोणाला टीका करून हा प्रश्न सुटणार नाही, कोणाला असणारा कंडेम करून हा प्रश्न टिकणार नाही. विधानसभा आणि लोकसभेमध्ये ज्यांना ह्या प्रश्नाची जाणीव आहे, ज्यांना ह्या प्रश्न सोडवला गेला पाहिजे, अशी माणसं जोपर्यंत त्या सभागृहामध्ये जात नाही तोपर्यंत या प्रश्नाचा निकाल लागेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. बघा, शेवटी शासनच निर्णय घेतं आणि शासन घेणाऱ्यांमध्ये उदासीनता असेल तर निर्णय कोणत्या ठिकाणी घेणार आहे. आणि म्हणून इथे असणारे अनेक प्रश्न जे आहेत त्या अनेक प्रश्नांपैकी हा असणारा महत्वाचा प्रश्न असं मी त्या ठिकाणी मानतो. तो सोडवला गेला पाहिजे असंही त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे. सोडवण्यामध्ये आडखती नाही, काही पावलं उचलावी लागतील. एकंदरीत आता सांगितलं जात आहे की कोर्टाने एकदा निर्णय दिलाय, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, आता आपल्याला हा प्रश्न पुन्हा उघडकीस करता येणार नाही असं सांगितलं जात आहे. माझं म्हणणं, कोर्टाची दारं ही जशी दोन पक्षकारांना कायमची बंद होतात, तो नियम हा समूहाच्या निर्णयाला लागत नाही, हे आपण असताना लक्षात घ्या. समूहाचा निर्णय हा जर जायचा असेल तर त्याला असं एका वेगळ्या मार्गाप्रमाणे त्या ठिकाणी जावं लागतं. इथे आज मी त्या संदर्भातला असताना काही बोलणार नाही. फक्त इथे असताना लेंगे पाटील यांना असताना मी भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. त्यांची तब्येत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा असताना एक चिंता आहे की लढणारी माणसं जर निघून गेली तर लढणार कोण, हा त्याच्यातला सगळ्याचा आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने माझा असणारा पाटील साहेबांना विनंती आहे की त्यांनी मरणाच्या गोष्टी करू नये. मी नेहमी म्हणत असतो, मारण्यापेक्षा मारा आणि तुम्ही असताना आपलं राज्य करा. कारण आपण हे या देशाचे मालक आहोत. मी नेहमी म्हणत असतो, मी फार आमदार खासदार व्हायला उत्सुक होत नाही. याचं कारण सांगतो मी तुम्हाला की मी नेहमी मानत असतो की आमदार खासदार हा माझा नोकर असतो. ही परिस्थिती आहे. राजेशाही संपली, ही राजेशाही संपली. आपण मालक आहोत. आता असताना आपण ज्याला निवडून दिले तो जर मान्य करत नसेल तर त्याला बाजूला करायचं, आपण त्या खुर्चीवरती बसायचा, आपला न्याय घ्यायचा आणि आपणच मोकळं व्हायचं. बघा, या देशाचे आपण असणारे मालक आहोत. या देशाचा असणारा मालक आमदार नाही, मंत्री नाही, खासदार नाही, कोणी नाही. इथला मतदार हा त्याच्यातला मालक आहे. 5 वर्षानंतर हटवा, आपण सत्तेवरती बसवा, जे आपल्याला पाहिजे ते करून द्या आणि मग इथलं असणारं राज्य त्या ठिकाणी चालू शकतं. आणि म्हणून तब्येत आपली बिघडणार नाही, आंदोलन आपलं चालू द्या, तब्येत बिघडणार नाही याची आपण असणारा दक्षता घ्या आणि हे आंदोलन यशस्वी आपण करा, हीच अपेक्षा. आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहोत, या आंदोलनामध्ये आहोत. इथे ज्यांना असणारं महाराष्ट्रापुरतं असणारं आमच्या बरोबर समझोता करायचा आहे आणि त्या सगळ्यांना असणारं सांगतोय की इथले जे जिवंत प्रश्न आहेत
त्याच्यावरती भूमिका घेणार आहात की नाही ही पहिल्यांदा सांगा। ते घेणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर त्या ठिकाणी आहोत। आणि म्हणून मित्रो की आपणही सगळ्यांनी या आंदोलनामध्ये यशस्वी होण्यासाठी काही भूमिका ह्या बजावाव्या लागतील। प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा आहे। प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्या प्रश्नासाठी लढणाऱ्या ज्या संघटना आहेत तेच व्यक्ती असणाऱ्या सत्तेमध्ये बसले तर हा प्रश्न इथं निकाली निघतो, नाही तर मग ते तसेच कुजत राहतात अशी असणारी परिस्थिती आहे। अशी असणारी परिस्थिती आहे। इथे दडपशाहीचा असणारा कालखंड सुरुवात झालाय असं मी त्या ठिकाणी मानतो। तो दडपशाहीचा कालखंड मी स्वतःहून अनुभवलेला आहे। पोलिसांच्या लाट्या काट्या सुद्धा खातलेल्या आहेत, काही नवीन नाही त्याच्यामध्ये। शासनाला दाबायचं असेल तर शासन त्या ठिकाणी दाबतं। माझं पोलिसांना विनंती आहे की तुम्ही माणूस आहात, आम्ही माणूस आहोत। तुम्ही इथल्या असणाऱ्या राज्यकर्त्यांचे गुलाम नाही आहात, तुम्ही सुद्धा एक व्यक्ती म्हणून आहात। तेव्हा राज्यकर्त्यांनी सांगितलं असणारा कोणाला तरी झोडून काढा तर कृपा करून पुन्हा झोडून काढू नका अशी हात जोडून तुम्हाला असणारा विनंती आहे। इथल्या चार्ज आम्ही असणारा या ठिकाणी बघितलेला आहे। लाठीचार्ज जे काही व्हिडिओज आलेले आहेत ते बघितलेले आहेत। आपण असणारा एका सिव्हिलाइज राज्यामध्ये त्या ठिकाणी राहतो। राज्यकर्ता हा असणारा आदेश देतो पण तो लेखी देत नाही। लाठीचार्ज करा म्हणून लेखी देत नाही। आता म्हणून मलाही त्याच्यामध्ये काही बोलता येत नाही, त्याला उद्या ते म्हणतील आम्ही असं बोललोच नाही। आणि म्हणून या लाठीचार्जचा सुद्धा आम्ही असणारा या ठिकाणी निषेध करतो। पोलिसांनी मानवतेसारखं वागावं एवढं आव्हान त्यांना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका।